नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी। जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे जाणून घेऊया। डीए वाढ। वर्षातून 2 वेळा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ करण्यात येत असते। याप्रमाणे माहे जुलै 2025 पासून सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण 58% दराने डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे। जानेवारी 2026 ची डीए वाढ दिनांक 1/1/2026 पासून डीए वाढ अद्याप बाकी आहे। सदर डीए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे लागू केली जाते। यामध्ये जानेवारीची डीए वाढ लागू करण्यासाठी माहे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या निर्देशांकाचा विचार केला जात असतो। सदर निर्देशांक केंद्रीय कामगार विभाग मार्फत जाहीर केले जाते। नुकतेच कामगार विभाग मार्फत माहे डिसेंबर 2025 पर्यंतचे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत। यामुळे जानेवारी 2026 ची डीए वाढ निश्चित झाली आहे। 2% डीए वाढ निश्चित। ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता दिनांक 1/1/2026 पासून किमान 2% डीए वाढ निश्चित झालेली आहे। यामुळे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक 1/1/2026 पासून 60% दराने महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।